नमस्कार विद्यार्थी मित्र. मागच्या वेळेला आपण अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न कमावणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांचं आपण थेरी पार्ट म्हणजे तो चॅप्टर सुरू केला, थोडासा थेरी पार्ट बघितलेला आहे. आजच्या आपण तासामध्ये आपण ह्याचा पुढचा भाग बघणार आहोत. चला तर आपण पुढचा भाग बघूया. तर विद्यार्थी मित्र, आपण मागच्या तासाला बघितलं टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स कन्सर्न आणि मुख्य त्याचा महत्त्वाचा फरक असा आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये कॅपिटल रिसिट्स, रेव्हेन्यू रिसिट्स म्हणजे काय हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ते अकाउंट्स खरंच तयार करायची गरज आहे का आणि कुठली कुठली कारणं आहेत ती सविस्तर आपण बघितलेली आहेत. आणि त्याच्यानंतर की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय तयार करायचं, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं असणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ही आपल्याला तयार करायची आहे. तर आत्ताचं जे आपण तास सुरू करणार आहोत त्या तासामध्ये आपण वेगवेगळे महत्त्वाचे पॉइंट्स म्हणजे त्याला आपण की पॉइंट्स म्हणू शकतो हे बघणार आहोत. तर या की पॉइंट्समध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड म्हणजे काय? एक्सेस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर अ टोटल लायबिलिटीज ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल फंड. म्हणजेच की तुम्हाला तुमच्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये ज्या ॲसेट्स जास्तीच्या आणि लायबिलिटीज ह्याच्यामधला जो काही फरक असणार आहे त्याला आपण इथं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कॅपिटल फंड असं म्हणणार आहोत. आणि हे कॅपिटल फंड कसं तयार होणार आहे? तर कॅपिटल इन्कम्स तुमची जी असतात त्याचं कॅपिटलायझेशन करून तुम्हाला तुमचा कॅपिटल फंड तयार करताना तुमचा म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा बोलताना समजून घ्या तुम्ही या गोष्टी. कॅपिटल फंड आता इथं तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिलेला असणार आहे त्याच्यामध्ये कॅपिटलायझेशनच्या ज्या पॉइंट्स असतील, डोनेशन्स, एंट्रन्स फीज, सरप्लस हे तुम्हाला ऍड करायचं आहे आणि डेफिसिट हे त्याच्यातून वजा करायचं आहे आणि ह्याच्यातून जे उरलेली जी रक्कम असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कॅपिटल फंड. हे कुठे लिहायचं आहे? बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये. पुढचा की पॉइंट जो आहे तो लिगसी. आता लिगसी म्हणजे काय? की एखादा मृत व्यक्ती असेल, त्या मृत व्यक्तीनी त्या व्यक्तीच्या मरणानंतर असं मी स्पष्ट भाषेत हे सांगते की त्या व्यक्तीच्या मरणानंतर तिने एक काहीतरी विल केलेलं, इच्छापत्र केलेलं आहे की या अमुक अमुक संस्थेला माझी एवढी संपत्ती द्यावी. त्याचा अर्थ आहे लिगसी. मग ही लिगसी म्हणजे काय? तर ह्याचे जे काही आहेत ही रिकरिंग नाहीये, हे लक्षात घ्या. की म्हणजे वारंवार उद्भवणार नाही की त्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या लाईफ टाईम मध्येही कधीतरी दोन वेळा 3 वेळा अशी कदाचित मिळू शकते ती त्यांना. पण ह्याचं जे काही आहे ह्याला इथं जनरल गिफ्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि समजा तुमच्या पुस्तकामध्ये किंवा परीक्षेच्या प्रॉब्लेममध्ये असं दिलं की आता हे जनरल गिफ्ट आहे, तर त्या केसमध्ये त्याची ट्रीटमेंट काय द्यायची? तर ती इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला लिहायची. पण समजा असं दिलं की स्पेसिफिक गिफ्ट आहे तुमचं, तर ती कॅपिटल रिसीट म्हणून ट्रीट करतात आणि ती लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटमध्ये लिहायची. किंवा त्याचं असं त्यांनी सांगितलं की कॅपिटलायझेशन करा, तर तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ऍड करायला लागणार आहे. म्हणजे ह्याची जी ट्रीटमेंट आहे ही सर्वस्वी तुमच्या प्रॉब्लेमवर अवलंबून आहे. प्रॉब्लेममध्ये काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणेच तुम्हाला ते करावं लागणार आहे. पण ह्याचे महत्वाचे 2 मुद्दे जे आहेत, जनरल गिफ्ट आणि स्पेसिफिक गिफ्ट आणि ट्रीटमेंट, हे लक्षात ठेवायचं. नंतरचा जो आहे तो लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे आयुष्यभरासाठी त्यांनी ते लाईफ मेंबर झाले असं म्हणू शकतो आणि त्याच्यासाठी जी काही फी आहे ती एकदाच भरली जाते, विच इज नॉन रिकरिंग इन नेचर. हे इथं दिलेलं आहे, बट डिपेंड्स ऑन द कंडिशन. परत प्रॉब्लेममध्ये जे दिलेलं असेल त्या कंडिशन प्रमाणेच त्याची ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. समजा ती नॉन रिकरिंग अशी धरली तर त्याचं पोस्टिंग आहे हे लायबिलिटी साईडला होतं. कॅपिटलायझेशन करायचं असेल तर कॅपिटल फंडमध्ये ऍड, नाहीतर लायबिलिटी साईडला लिहायचं. आणि समजा रिकरिंग धरलं, त्यांनी दिलं की 50% ही रिकरिंग आहे, 50% नॉन रिकरिंग आहे, तर मग त्या केसमध्ये त्याचं राहिलेला 50% हे इन्कम साईडला म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला तुम्हाला लिहावा लागेल. या ट्रीटमेंट्स या सगळ्या आहेत, काय प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे कंडिशन त्याच्याप्रमाणे आपल्याला ते द्यायची ट्रीटमेंट. आता पुढची जी एंट्रन्स फी तुम्हाला सगळ्या माहिती आहे की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एंट्रन्स फी तुम्हाला एंट्री होण्यासाठी जी तुम्हाला फी द्यावी लागते ती एंट्रन्स फी. मग आता ती कॅपिटल पण असू शकेल आणि किंवा रेव्हेन्यू पण असू शकेल, डिपेंड्स. परत प्रॉब्लेममध्ये दिलंय तसं. पण कॅपिटल असेल तर कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट असेल तर ऍड इन कॅपिटल फंड म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ऍड करायचे. आणि ती रेव्हेन्यू म्हणून त्यांनी दिली पार्शली की 100% म्हणजे जी काही सपोज 10,000 अमाऊंट आहे तुम्हाला दिलेली एंट्रन्स फीस आणि निम्मी अमाऊंट आहे ही कॅपिटल आहे, निम्मी अमाऊंट रेव्हेन्यू आहे, तर रेव्हेन्यू रिसीट जी असेल ती तुमची इन्कम साईडला येणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. परत डिपेंडिंग अपॉन द कंडिशन गिव्हन. हे या सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा.
आता पुढचा डोनेशन. डोनेशनमध्ये 2 टाइप्स आहेत. जनरल डोनेशन, स्पेसिफिक डोनेशन. डोनेशन म्हणजे काय? तर गिफ्ट गिव्हन बाय मेंबर ऑर एनी आउटसाइडर पार्टी टू दॅट कन्सर्न, की एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने किंवा संस्थेने त्यांना जी मदत दिलेली आहे ते डोनेशन आहे. गिफ्ट आहे ती त्यांनी दिलेलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जनरल डोनेशन असेल तर रेव्हेन्यू ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला येणार आहे. आणि स्पेसिफिक डोनेशन असेल तर इट मस्ट बी शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट, म्हणजे तुम्हाला ते लायबिलिटीला लिहावं लागेल आणि त्याचं कॅपिटलायझेशन असेल तर ते तसं करावं लागेल. काय कंडिशन दिली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. लायबिलिटी साईडचा इफेक्ट महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचा. स्पेसिफिक डोनेशनच्या बाबतीत इथं उदाहरणं पण दिले. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर स्पोर्ट्स टुर्नामेंट, हे काय याच्यामध्ये जी कंडिशन आहे ती खूप महत्वाची आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे एक पिरियॉडिकल पेमेंट मेड बाय द मेंबर टू द कन्सर्न फॉर मेंटेनिंग हिज मेंबरशिप, की मेंबर्स जे आहे ते दर महिन्याला त्यांचं सबस्क्रिप्शन म्हणजे ती वर्गणी दिली जाते. ती वर्गणी हे मुख्य त्याचं इन्कम सोर्स आहे या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा. मग आता इट इज रेव्हेन्यू इन नेचर, इथं दिलेलंच आहे की दर महिन्याला ते मिळतं. महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला, जे काय त्यांचं टर्म्स कंडिशन्स ठरलेले असेल त्याप्रमाणे ते देणार आहेत. आणि मग हे याचा पोस्टिंग कुठं केलं जातं तर इन्कम साईडला, अर्थात इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. आणि मग या सबस्क्रिप्शनच्या आपल्याला ऍडजस्टमेंट्स करायच्या असतात प्रॉब्लेममध्ये. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, ज्या तुम्ही इन्कमच्या ऍडजस्टमेंट अगोदर शिकलेल्या आहात, आउटस्टँडिंग इन्कम, त्याच्यानंतर प्री रिसिव्ड असेल, त्याच्यानंतर एक्सपेन्सेसमध्ये पण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, प्रीपेड एक्सपेन्सेस, या ऍडजस्टमेंट तुम्हाला तशाच्या तशा करायच्यात. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून याच्यात पॉईंट असे दिलेले असणार आहेत की प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षीचं पण दिलं आणि नेक्स्ट इयरचं पण काही ऍडव्हान्स मिळालेले आहे, तर त्यानुसार त्याच्या ट्रीटमेंट्स तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. तर त्यामुळे हे 4ही मुद्दे मी इथं व्यवस्थित लिहिलेले आहेत, ते तुम्ही बघा आणि आपण ट्रीटमेंट्स नंतर बघूया. एंडॉमेंट फंड म्हणजे काय? तर हे एक स्पेसिफिक गिफ्ट आहे आणि त्या एंडॉमेंट फंड हा जो काही असेल याची टर्म्स कंडिशन्स तुम्हाला दिलेले असणार आहेत. त्याचा पर्पज काय? पर्पज ऑफ द डोनर इज टू प्रोव्हाइड अ परमनंट सोर्स ऑफ इन्कम टू द कन्सर्न फॉर अ स्पेसिफिक पर्पज, की एका ठराविक कारणासाठी ही तुम्हाला ती गिफ्ट दिली जाते आणि त्याच्यासाठीच त्याचा वापर व्हावा. हे म्हणजे कारण ह्याचं अगदी फिक्स्ड असणार आहे, तिथं कुठेही वेगळ्या कारणासाठी ती वापरता येणार नाही, असा हा एंडॉमेंट फंड आहे. याचा अर्थात आता इथं त्यांनी जे उदाहरण दिलं ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल, पोस्टिंग लायबिलिटी साईडला याचं कारण स्पेसिफिक फंड आहे. आणि याचं जे काही उदाहरण आहे ते प्राइस फंड, म्हणजे काही संस्था अशा असतात की एखाद्या कॉलेजला की आपण आपलाच विषय घेऊ की अकाउंट्समध्ये ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळतील तर त्यांना एक ठराविक संस्था प्राइज स्पॉन्सर करते की ते 1000 रुपये असेल, 5000, 10000 जे काही असेल, तर ते जे देतात तो एंडॉमेंट फंड झाला, कारण तो त्या ठराविक कारणासाठी दिला जाणार आहे आणि त्याला प्राइस फंड असं म्हटलेलं आहे. मग प्राइस फंड इज एंडॉमेंट टाइप ऑफ फंड विच शुड बी युज्ड फॉर स्पेसिफिक पर्पज. लक्षात घ्या की स्पेसिफिक कारणासाठीच तो वापरला गेला पाहिजे. नंतर आहे सेल ऑफ ओल्ड ॲसेट, की एखादी जुनी ॲसेट आहे ती विकली गेली. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, इट इज सोल्ड अँड अमाऊंट रिअलाइज्ड इज ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसीट. ह्याची जी काही, कारण आता ही कॅपिटल रिसीट का ट्रीट करायची, तर ही ॲसेट कुठली काय वारंवार नाही विकली जाणार आहे, मग त्याची जी काही त्याच्यापासून पैसा मिळणार आहे ती कॅपिटल रिसीट आहे. आता मग त्याची जी बुक व्हॅल्यू असणार आहे दॅट बुक व्हॅल्यू मस्ट बी डिडक्टेड फ्रॉम रिस्पेक्टिव्ह असेट. तुम्ही आता फक्त तुमचं ॲसेट साईड आठवा की एखादी मशिनरी आहे ती विकली गेली किंवा फर्निचर विकलं गेलं, कॉम्प्युटर विकला गेला, त्याचे जे काही पैसे आलेत तर ती जी बुक व्हॅल्यू कुठल्या अमाऊंटची व्हॅल्यू आहे, म्हणजे सपोज 10,000चं फर्निचर विकलं गेलं 5,000लाच, पण बुक व्हॅल्यू काय आहे 10,000. मग ती झाली ती बुक व्हॅल्यू जी आहे त्या ॲसेट मधून ती डिडक्ट करायची. हे आपण ह्याच्या अगोदर पण शिकलेलो आहोत फायनल अकाउंटमध्ये, खूप वेगळा पार्ट नाहीये हा, समजून घ्या. आणि मग याचं पोस्टिंग त्यांनी काय दिलंय, प्रॉफिट ऑर लॉस इन्कर्ड ऑन सेल ऑफ ॲसेट, हा तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवायचं. म्हणजे आता प्रॉफिट असेल, तुम्ही सपोज 10,000ची तुमची गोष्ट आहे, तुम्ही ती 5,000ला विकलीत तर इथं तुम्हाला नक्की ती कमी अमाऊंट मिळाली तो लॉस आहे. पण एखादी 10,000ची त्याची बुक व्हॅल्यू आणि ती 12,000ला विकली गेली तर तिथं प्रॉफिट असणार आहे. मग तुमचा प्रॉफिट जो आहे तो तुमचा कुठं होणार आहे, एक्सपेंडिचर साईडला होणार का इन्कम साईडला, हे व्यवस्थित विचार करायचा. प्रॉफिट असेल तर इन्कम साईड, बरोबर. आणि समजा तुमचा लॉस असेल तर मग एक्सपेंडिचर साईड. आठवा फायनल अकाउंटमध्ये आपण केलेलं आहे व्यवस्थित. पुढचं आहे सेल ऑफ स्क्रॅप.
ओल्ड न्यूजपेपर एटसेट्रा. आता तुम्हाला माहिती आहे रद्दी वगैरे विकली जाते किंवा बऱ्याच गोष्टी जुनी पुस्तकं साठलेली ती विकली जातात, बरोबर आहे. हे आता हे जे इन्कम आहे हे रेव्हेन्यू इन्कम आहे आणि मग ह्याचं जे पोस्टिंग असणार आहे, आता ही ऍक्च्युअली खरं खूप म्हणजे छोटी अमाऊंट असणार आहे, पण आपण एक शिकलेलो आहेत की आपल्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं फायनल अकाउंट आहे हे व्यवस्थित झालं पाहिजे. तिथं कुठलाही गैरमार्ग होता कामा नयेत. पैसा हिशोब आपल्याला ठेवायचा आहे तिथं, बरोबर आहे. मग एवढी छोटी अमाऊंट असेल ती सुद्धा तिथं नोंद त्याची केली गेली पाहिजे, त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे, बरोबर आहे. आणि मग ह्याचं पोस्टिंग कुठं आता सांगितलं की रेव्हेन्यू आहे म्हणजे आपल्या इन्कम साईडला होणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. मुद्दा आला लक्षात. आता पुढचा स्टॉक ऑफ स्टेशनरी हा खूप महत्वाचा मुद्दा अशा अर्थाने आहे की आपल्याला या टाईपच्या ऍडजस्टमेंट्स या टॉपिकमध्ये खूप वेळा कराव्या लागणार आहे. आता इथं मी फक्त उदाहरण एक स्टेशनरीचं घेतलेलं आहे, पण ह्याच्यात तुम्हाला पुस्तकांचं असेल किंवा ड्रग्स मेडिसिन्स वगैरे कन्झ्युम केली तर ते पण तुम्हाला स्टॉक असे काढावे लागणार आहेत. आता इथं ह्याचा थेरी पार्ट बघू. स्टेशनरी इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड इट इज कन्झ्युमेबल आयटम. आता ही जी स्टेशनरी आहे ती दर महिन्याला घेतली जाते, 6 महिन्याला जे काय असेल तो पण कन्झ्युमेबल आयटम आहे, तो वापरला जातो, बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला स्टेशनरी कन्झ्युम्ड ड्युरिंग द इयर काढायची असेल तर कशी काढावी लागणार आहे. समजा मागच्या वर्षीची काहीतरी स्टेशनरी राहिली ती आपण ओपनिंग स्टॉक म्हणून कन्सिडर केला. या वर्षी काही स्टेशनरी घेतली ती त्याच्यात ऍड केली, बरोबर आहे. आणि आउटस्टँडिंग बिल आहे, काही स्टेशनरी घेतलेली आहे पण आउटस्टँडिंग बिल समजा दिलं असेल, कारण पुस्तकामध्ये तुम्हाला तशा आहेत ऍडजस्टमेंट आणि बोर्डाला पण अगोदर विचारला गेलेला आहे त्यामुळे ते कन्सिडर केलं गेलंच पाहिजे. समजा ते आउटस्टँडिंग बिल असेल स्टेशनरीचं तर ते तुम्हाला ऍड करावं लागेल. आणि तुमचं यावर्षी काही शिल्लक राहिली, कारण शेवटी वर्षाच्या अखेरचं तुमचं अकाउंट दिलेलं असतं त्यामुळे क्लोजिंग स्टॉक तो आहे तो पण इथं दिलेला असतो त्यांनी, मग तो तुम्हाला वजा करावा लागेल. तो लेस केल्यानंतर जे काही तुमची अमाऊंट राहते त्याला म्हणायचं स्टेशनरी कन्झ्युम्ड. आणि हा ह्याच्यातला क्लोजिंग स्टॉक जो आहे त्याचं दुसरा इफेक्ट पण दिला जाणार आहे बॅलन्स शीट ऍसेटला. आणि ही तुमच्या ज्या काही ऍडजस्टमेंट ही आपण केलेली इथं ही तुमची एक्सपेंडिचर साईडला असणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या. ठीक आहे. तर अशीच आपल्याला ऍडजस्टमेंट दुसऱ्या काही स्पोर्ट्स मटेरियल ड्रग्सच्या बाबतीत पण करायचे, तेव्हा हे लक्षात घ्या, याचं व्यवस्थित हे समजून घ्या. आता ह्या बाकीच्या पण काही गोष्टी आहेत त्याचे पण ट्रीटमेंट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. डेप्रिसिएशन हे तुम्हाला माहिती आहे की ऍसेटमधून तुम्हाला बॅलन्स शीटला ऍसेटला लेस करायचं आहे आणि त्याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो एक्सपेंडिचरला द्यायचा. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पेएबल म्हणतात त्याला, ते पण प्रीपेड एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम, अक्रूड इन्कम, याच्या ज्या काही ऍडजस्टमेंट आणि काही इम्प्लाइड ऍडजस्टमेंट्स आहेत तर त्या तुम्हाला फायनल अकाउंट प्रमाणेच करायच्या आहेत, या लक्षात घ्या. फक्त याचा जो काही दुसरा जो इफेक्ट असणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरला तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सारखा करायचा आहे. हे मी तुम्हाला मुद्दामून तुमच्या म्हणजे सोयीसाठी सांगते. इथं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही आहोत, परत लक्षात घ्या. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतोय पण इफेक्ट देताना ते आठवा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल, म्हणजे या चॅप्टरची तयारी तुमची व्यवस्थित होईल. आता इथं आपण पहिलं उदाहरण बघूया. आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे, अगदी हे पुस्तकातलंच उदाहरण आहे. प्रॉब्लेम नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे इथं पुस्तकामध्ये, तुम्ही बघू शकता. इथं आता मी जे सांगते ते लक्षात घ्या. इथं तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे, वरती दिलेली आहे मी, आणि मी नाही म्हणजे पुस्तकात दिलेली आहे तीच मी इथं घेतलेला आहे, तोच प्रॉब्लेम आहे. आणि तो स्टॉक ऑफ स्टेशनरी जे आहे ते आपण 400 रुपयाचा इथं त्यांनी दिलाय, तो इथं नमूद केलेला आहे. आता इथं रिसीट अँड पेमेंट अकाउंट एक दिलेलं आहे. पेमेंट साईडला त्यांनी स्टेशनरी परचेस दिली. तुम्हाला जी मगाशी मी स्टेशनरीची ऍडजस्टमेंट सांगितली ती आता इथं आपल्याला करायचं. म्हणजे तुम्हाला इथं ओपनिंग स्टॉक मिळाला आणि स्टेशनरी वर्षभरात किती स्टेशनरी खरेदी केली, 6,300, ती पण त्यांनी दिलेली. मग आता ह्याच्या मध्ये त्यांनी एक ऍडजस्टमेंट दिलेली की 1,000 रुपये जे आहे ते आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. मी मगाशी सांगितलं होतं आउटस्टँडिंगचं तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे किंवा प्रॉब्लेम बोर्डाला पण विचारलंय त्याच्यामध्ये हा मुद्दा दिलेला आहे, तो इथं मी कव्हर केलेला आहे आणि तो आपण कशी ऍडजस्टमेंट करायची हे बघूया. आणि नंतरचा जो ऍडजस्टमेंट आहे ती स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1,800. आता पहिल्यांदा इयर बघायचं. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इयर एंडिंग काय आहे, 31 मार्च 2019, म्हणजे इयर तुमचं 18 आणि 19 हे आहे. आणि आता इथं काढायचं काय तुम्हाला, तर ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला अमाऊंट ऑफ स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर, म्हणजे किती कन्झम्पशन झालं स्टेशनरीचं हे तुम्हाला करायचं आहे आणि ते त्या फायनल अकाउंटमध्ये त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन करायचं आहे. तर आता इथं आपण पहिल्यांदा काढायचं कसं आहे, जे तुमच्या एक्सपेंडिचर साईडला असणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचरचा, तो बघूया आपण. इथं सोल्युशन बघू त्याचं. बघा हा
की तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलाय 400 रुपये, तो लिहिला, बरोबर आहे. हा तुम्हाला जे अमाऊंट दिलेली आहे व्यवस्थित त्यांनी ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. त्याच्यानंतर वर्षभरात किती तुम्ही स्टेशनरी घेतली, तर 6,300 ची घेतली, ती आपण इथं लिहिली. हे ऍड करतोय हा आपण हे सगळं. आणि त्याच्यानंतर आउटस्टँडिंग बिल फॉर स्टेशनरी, म्हणजे आउटस्टँडिंग जे बिल द्यायचं राहिले ते पण, म्हणजे त्यांनी घेतलेली होती पण बिल दिलेले नाही, अशी ती रक्कम आहे 1,000 रुपयाची, ती ऍड केली, बरोबर आहे. आणि मग हे आली आपली रक्कम 7,700 रुपये. मग ह्याच्यामध्ये वर्षाच्या शेवटी जो काही तुमचा स्टॉक राहिलाय त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो, स्टेशनरी राहिली काहीतरी त्यांच्याकडे, तर ती आहे 1,800 रुपयाची, बरोबर आहे. मग ही वजा केल्यानंतर तुमचं जे काही येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टेशनरी कन्झ्युम ड्युरिंग द इयर. आणि हे तुमचं जे काही वर्किंग आहे ही ऍडजस्ट, आता आपण ते वर्किंग करतोय, पण ही तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करणार आहात तेव्हा ही एक्सपेंडिचर साईडला असणार आहे. आणि क्लोजिंग स्टॉकचा तुमचा जो दुसरा इफेक्ट आहे हा तुम्हाला बॅलन्स शीट ऍसेटला द्यावा लागेल. हा महत्वाचा मुद्दा आहे, हा आता समजून घ्या. आता आपण इथं फक्त वर्किंग केलेलं आहे, कारण हे आता पहिलाच प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे. पण जेव्हा आपण त्याचं अकाउंटिंग प्रॉपर ट्रीटमेंट देऊ तेव्हा दुसरा इफेक्ट विसरायचा नाही. आता इथं दुसरा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे, याच्यामध्ये आपण सबस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी. आता सबस्क्रिप्शनच्या ऍडजस्टमेंट्स यामध्ये खूप महत्वाच्या आहेत आणि काही अंशी विद्यार्थ्यांना त्या अवघड जातात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे थेअरीमध्ये सांगितलं, तुम्ही यासाठी थेअरी जी पुस्तकामध्ये दिलेली आहे ती पण व्यवस्थित वाचा. आता इथं त्यांनी परत ओपनिंग बॅलन्स शीट दिली की ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटचे हे सगळे मुद्दे काय झालेलं आहे ते त्यांनी इथं दिलेलं असतं. तर आता ते बॅलन्स शीट आहे 1 एप्रिल 2018 आणि इथं रिसीट अँड पेमेंट जे अकाउंट आहे ते 31 मार्च 2019, म्हणजे 31 मार्च 2019 आहे. म्हणजे वर्ष तुमचं करंट इयर, चालू वर्ष कुठले 18-19, हे सगळ्यात महत्वाचं मुद्दा. पहिल्यांदा ते ठरवून घ्यायचं की चालू वर्ष कुठलं आहे ते आपल्याला कळलं नाही तर ऍडजस्टमेंटच करता येणार नाही. आणि चालू वर्षाची जी काही असेल ती जी रक्कम आहे तुम्हाला रिसीट्स ज्या आहेत त्याच्यानुसार आपल्याला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता इथं आपण पहिल्यांदा वाचूया की ऍसेटला काय दिलंय ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये, की 2016-17 आणि 17-18 म्हणजे अगोदरची वर्ष आहेत त्यांचं किती होतं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग, तर 26,000 आणि 35,000 होतं, बरोबर आहे. आणि दोन लायबिलिटी साईडला ओपनिंग बॅलन्स शीटच्या दिलेलं की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर 2018-19, या 18-19चं मागच्या वर्षी त्यांना अगोदरच मिळालेलं सबस्क्रिप्शन आहे ते आहे 20,000 रुपये, बरोबर आहे. मग आता इथंच आपण कम्पेअर काही गोष्टी करू शकतो की 16-17ला त्यांचं आउटस्टँडिंग होतं 26,000 आणि इथं तुमच्या रिसीट साईडला 16-17ला मिळालेत किती, 23,000, म्हणजे 3,000 रुपये अजून पण आउटस्टँडिंग आहेत. लक्षात घ्या, मी करून तर दाखवणारच आहे पुढे, पण आता वाचताना सुद्धा या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर सोडवताना अजून सोपं जाईल. आता 2017-18 मध्ये किती आहे, 35,000 आउटस्टँडिंग दिसतंय ओपनिंग बॅलन्स शीटला. आणि तुमच्या रिसीट पेमेंट मधली रिसीट साईड जी आहे त्याला 17-18 मध्ये किती मिळालेलं आहे, 30,000, म्हणजे 35 वजा 30 म्हणलं तर 5,000 रुपये अजून पण आउटस्टँडिंग राहिलेले आहेत. आणि मग या वर्षी मिळालेले ऍक्च्युअल अमाऊंट मिळाली आहे किती आहे, तर 4,10,000. आणि पुढच्या वर्षीची अगोदरच मिळालेली अमाऊंट जी आहे 19-20 साठी ती 21,000 अशी ही माहिती दिलेली आहे. आणि मग ऍडजस्टमेंट दिलेली आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2018-19 इज 32,000. 2018-19चं जे सबस्क्रिप्शन आहे ते आउटस्टँडिंग, म्हणजे या वर्षीचं हे वर्ष आपण ठरवलेलं आहे 2018-19 आहे, करंट वर्ष, चालू वर्ष, त्याची 32,000 रुपये आहे, बरोबर आहे. मग आता ही आपल्याला ऍडजस्टमेंट करायची आहे आणि बाकीचं जे काही आहे ते पोस्टिंग पार्ट पण बघायचं आहे. तर बघा तुम्ही आता इथं की एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलेलं आहे. एक्सपेंडिचर अकाउंटचा काही इथं प्रश्न येणार नाही. जे आहे ते सबस्क्रिप्शन आपलं रेव्हेन्यू इन्कम आहे, हे सगळं आपण थेअरीमध्ये बघितलेलं आहे. बघा इथं इन्कम साईड बघा की बाय सबस्क्रिप्शन इथं चालू वर्षाची अमाऊंट म्हणजे 4,10,000 रुपये लिहिली. आता ह्याच्यात तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे की इथं तुम्ही बघू शकता की 32,000 रुपये तुमचं जे काही आहे ते तुम्हाला दिलेली होती ती तुम्ही ऍड करायची. आपली नेहमीसारखी ऍडजस्टमेंटचं की चालू वर्षाचं आउटस्टँडिंग इन्कम येते ते तशीच करायची. आणि मग त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे, बॅलन्स शीट असेट. तुम्हाला इथं खाली
चालू वर्षाची बॅलन्स शीट पण तयार करून दिलेली आहे. तो 32,000 दोन्ही इफेक्ट झाले. चला हे संपलं. पुढे आता पुढे काय आहे की सबस्क्रिप्शन रिसिव्ड लास्ट इयर, की मागच्या वर्षीच 20,000 रुपये मिळाले होते. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ते दिलेलं आहे त्यांनी. मग ते 20,000 मागच्या वर्षी मिळाले, तरी कुठल्या वर्षाचे आहेत? 18-19चे. मग ते काय केले पाहिजेत? ऍड केले पाहिजेत. याचा मात्र दुसरा कुठला इफेक्ट होणार नाही, कारण तो मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटला दिलेला आहे त्यांनी तो. त्यामुळे हे त्याच्यात ऍड केल्यानंतर या वर्षीचं सबस्क्रिप्शन किती झालं? 4,62,000. 20,000 मागच्या वर्षी मिळाले, आता मिळाले 4,32,000 आणि आउटस्टँडिंग अजून मिळायचे आहेत रिसिवेबल 32,000. असं हा ह्याचं स्प्लिट अप तयार झाला. हे आपल्याला करायचं असतं, हे लक्षात घ्या. आता बॅलन्स शीट मध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे? तर मी मगाशी पण सांगितलं की 2016-17 मध्ये काय अमाऊंट ड्यू होते आणि ऍक्च्युअली काय मिळाली. तर ह्याच्यामध्ये आपण तेव्हा कॅल्क्युलेशन केलं होतं. तेव्हा 2016-17 याची 3,000 रुपये अमाऊंट राहिलेली होती आणि 2017-18ची 5,000 रुपये अमाऊंट राहिली होती. मग त्या आउटस्टँडिंग मिळायच्या राहिल्यात ना, मग त्या अगोदरच्या वर्षांच्या आहेत, बरोबर आहे. मग हे आपल्याला इथं लिहावं लागेल. म्हणजे इथं काय काय लिहावं लागेल? तर या वर्षीची आउटस्टँडिंगची अमाऊंट, मागच्या वर्षीची आणि त्याच्या मागच्या वर्षीची, आणि जी आपल्याला अगोदरच मिळालेली या वर्षी 2019-20ची मिळाली 21,000, ती आपली लायबिलिटी साईडला येणार आहे. हे आपण ऍडजस्टमेंटचे जे काही इफेक्ट आहेत ते आपल्याला 11वी पासून दिलेले आहेत, हे तसेच प्री रिसिव्ड इन्कमचे तुमचे येणार आहेत. आता पुढचा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम मध्ये रिसीट पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेला आहे. नीट बघा, याचं इयर एंडिंग काय आहे? 31 मार्च 2018, म्हणजे 17-18 हे याचं चालू वर्ष आहे. ठीक आहे. आता रिसीट साइड बघा तुम्ही. 2016-17ला 2,000 रुपये त्यांना सबस्क्रिप्शनचे मिळालेत, 17-18ला 60,000 रुपये मिळालेत आणि 18-19ला 4,500 मिळालेत. म्हणजे टोटल त्यांना सबस्क्रिप्शन 66,500 मिळालेलं आहे आणि त्याचा हा स्प्लिटअप त्यांनी तुम्हाला दिलेला आहे की कुठल्या वर्षी ते मिळालेले आहेत, बरोबर आहे. आता ह्याची ऍडजस्टमेंट त्यांनी दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर 17-18 इज ₹6,000. आता 17-18 म्हणजे 17 आणि 18 हे चालू वर्ष आहे, 6,000. तर त्याचे तुम्हाला 2 इफेक्ट द्यावे लागणार आहेत, बरोबर आहे. तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर ड्युरिंग प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर 2017-18 इज ₹2,000, की जे काही मागच्या वर्षी आहे, या वर्षीचे जे काही मिळालेले होते 2,000 रुपये, त्याचा पण तुम्हाला इफेक्ट एक द्यावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17 इज 2,500, की इथं त्यांनी स्पेसिफिक दिलेलं आहे की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16-17चं तेवढं राहिलेलं आहे. म्हणजे इथं जे काय मिळालं ते सोडून द्या, त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली एवढी अमाऊंट आहे, बरोबर आहे. मग आता ही जी राहिलेली अमाऊंट आहे ही पण आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. मग ह्याचे इफेक्ट्स कसे द्यायचे ते आपण बघूया. आता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं की 60,000चं तुम्हाला पोस्टिंग करावं लागणार आहे आणि जी 17-18ची जे 6,000 रुपये आहेत आणि 2,000 रुपये जे मागच्या वर्षी मिळालेले आहेत त्याचा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. बघा इथं इन्कम साईडला 60,000 रुपये सबस्क्रिप्शन दिलं बाय सबस्क्रिप्शन. त्याच्यानंतर चालू वर्षीचे आउटस्टँडिंग राहिले ते 6,000 रुपये लिहिले आणि मागच्या वर्षी अगोदरच मिळालेले 2,000, असं तुमचं एकूण या वर्षीचं सबस्क्रिप्शन झालेलं आहे 68,000 रुपये. आता जे तुमचं या वर्षीचं 6,000 आहे त्याचा दुसरा इफेक्ट मी सांगितलं होतं तसंच बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्ही खाली इथं दिलेलं आहे की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 17-18 साठीचं 6,000 रुपये आहे आणि जी आपल्याला ऍडजस्टमेंटमध्ये पॉईंट दिलेला होता की 2,500 रुपये 16-17 साठीचे राहिलेलेच आहेत, तर ते पण आपल्याला इथं कन्सिडर करायचे आणि ते इथं आपण लिहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं जे तुम्हाला यावर्षी ॲडव्हान्स मिळालेला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतो त्याचा लायबिलिटीला इफेक्ट 4,500 हा तुमचा इथं दिलेला आहे. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही एक लक्षात घ्या की इथं म्हणजे तुमचा गोंधळ कुठं होतं की मागचं वर्ष, हे वर्ष, पुढचं वर्ष, 2-3 वर्षावर पूर्वीचं इयर, असं म्हणजे सगळं मेन्शन केलेलं असतं आणि हे मेन्शन केल्यानंतर तुम्ही ऍडजस्टमेंट करताना इथं तुमचा गोंधळ होतो की नक्की काय करायचं आणि काय नाही. तर एक सगळ्यात हे तुम्हाला आता तुमच्या समोरच ही स्लाइड आहे की तुम्हाला लक्षात येईल की चालू वर्ष जे आहे आता इथं 17-18 हे चालू वर्ष आहे, त्याचं बरोबर पोस्टिंग त्या इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन केलेलंच आहे. या वर्षीचं जे मिळायचं राहिलेलं आहे ते तुम्हाला ऍड करायचंय आणि मागच्या वर्षी मिळालेलं आहे
आहे याच वर्षाशी संबंधित पण मिळालेलं अगोदरच आहे, ते तुम्हाला ॲड करायचंय. चालू वर्षाचा दुसरा इफेक्ट पण द्यायचा. हे मी तुम्हाला मुद्दामून का सांगतेय, इथं तुमच्या समोर हा प्रॉब्लेम आहे. कारण विद्यार्थी सगळे पुढे जातात आणि परत सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट कशी करायची असा गोंधळ होतो आणि त्याच्यामुळे हा टॉपिक काही जणांना या ॲडजस्टमेंट्समुळे अवघड वाटतो. तर तसं अवघड अजिबात मानून घेण्याचं कारण नाही. कुठलं पोस्टिंग कुठं, कसं, कधी करायचं, 2 इफेक्ट व्यवस्थित कसे द्यायचे हे तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या, की चालू वर्षाचं जे आहे ते ₹60,000 व्यवस्थित लिहायचं. त्याच्यानंतर चालू वर्षाचं आउटस्टँडिंग तुम्हाला ॲड करायचंय. त्याचा दुसरा इफेक्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे हां, मी सांगते तो. आणि जे अगोदरच मिळालेलं आहे, मागच्या वर्षीच मिळालंय, पण आहे कुठल्या वर्षाचं? या वर्षाचं. त्याचा एकच इफेक्ट येणार आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुमचं अजून काही मागचे राहिले असेल, की मागच्या पण उदाहरणामध्ये आपण हे बघितलेलं आहे, की होते किती आउटस्टँडिंग आणि या वर्षात मिळाले किती, त्या दोन्हीतला फरक असतो. तो पण आपल्याला कन्सिडर करून त्याप्रमाणे बॅलन्स शीट ॲसेटला आउटस्टँडिंग इन्कमचे इफेक्ट द्यावे लागतात. आणि जे तुम्हाला पुढच्या वर्षीचं आगाऊ मिळालेलं आहे, अगोदरच मिळालं, आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स म्हणतो आपण त्याला, तर त्याचा तुम्हाला लायबिलिटीला इफेक्ट हा द्यावा लागतो. तर असं करून या आपण आत्ता जे काही हे बघितलं, याच्यामध्ये 3 उदाहरणं बघितलेली आहेत. त्याच्या अगोदर आपण कॅपिटल फंड, लिगसी, एंट्रन्स फीज, लाईफ मेंबरशिप फीज हे सगळं इथं सबस्क्रिप्शन या सगळ्याचे आपण थेरॉटिकल पार्ट बघितलेले, की त्याच्या ट्रीटमेंट्स कशा द्यायच्या. काही ट्रीटमेंट्स या तुम्हाला ज्या काही आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेल्या असेल किंवा परीक्षेमध्ये पण तुम्ही प्रॉब्लेम ते जुने तुमचे जे काही पेपर असणार आहेत त्याच्यातले तुम्ही बघा, त्याच्यातल्या त्या काही ट्रीटमेंट्स असतील त्याप्रमाणे ते सोडवायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा सराव आहे. आणि आता आपण जे बेसिक प्रॉब्लेम्स बघितले, त्या तिन्ही प्रॉब्लेम्सची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला एक लक्षात येईल, की प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा पॉइंट कुठं ना कुठेतरी रिपीट होतोय. कारण त्या ॲडजस्टमेंट्सच तशा आहेत. सबस्क्रिप्शन प्रत्येक ठिकाणी येणारी ॲडजस्टमेंट आहे. त्यामुळे ती डावलून आपल्याला पुढे कुठेही जायचं नाही. ती येईतोपर्यंत ती तुम्हाला करावीच लागेल. आणि कुठल्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स आणि कुठल्या ॲडजस्टमेंटचा 1 इफेक्ट हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. मग आता पुढच्या ह्याच्यात आपण काय सॉल्व्ह करायचं? तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असणार आहे. या रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीट आणि काही तुमच्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स मी आपण डिस्कस केलेल्याच आहेत, तर त्या ट्रीटमेंट्स तुम्हाला द्याव्या लागणार आहेत. तर या ट्रीटमेंट्स देताना पहिल्यांदा जे काही आहे, की तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट याचा व्यवस्थित अभ्यास करा. हा परतचा मुद्दा सांगते मी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखा आहे. बॅलन्स शीट ही तुम्ही अगोदर पण केलेली आहे. ॲसेट्स, लायबिलिटीज या तुम्हाला व्यवस्थित माहिती आहेत. फक्त एक वेगळा मुद्दा इथं कुठला ॲड होणार आहे, तो म्हणजे कॅपिटल फंड आणि कॅपिटलायझेशन. तर त्याचा जो काही आहे ते स्पेसिमेनमध्ये पण मी दिलेला आहे तुम्हाला येलो फॉन्ट वापरून, आणि प्लस तुमच्या पुस्तकामध्ये पण या गोष्टी आहेत. तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. प्लस हे 3 प्रॉब्लेम्स जे बेसिक आहेत ह्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग ह्याच्या मदतीने आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ही तयार करायची आहे. तर विद्यार्थी मित्र, आज आपण काही जे की पॉइंट्स बघितले, की ह्याच्यात कॅपिटल रिसीट्स, रेव्हेन्यू रिसीट्स आणि त्याची कुठली कुठली उदाहरणं आहेत, त्याची कसे त्याचे इफेक्ट द्यायचे, ॲडजस्टमेंटमध्ये कुठल्या गोष्टी बघायच्या, त्याच्यानंतर जे 3 उदाहरणं बघितली, जे प्रॉब्लेम्स बघितले, त्याच्यामध्ये आपण सबस्क्रिप्शनचा इफेक्ट कसे द्यायचे, त्याच्या ॲडजस्टमेंट्स कुठल्या आहेत, कुठलं करंट इयर कुठलं, त्याच्यानंतर मागचं वर्ष, पुढचं वर्ष, ह्याच्या सबस्क्रिप्शनचे कसे इफेक्ट्स द्यायचे, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेशनरी कन्झम्पशनची जी ॲडजस्टमेंट आहे ती कशी करायची हे आपण बघितलेलं आहे. तर ह्या तुम्ही 3 ही जी याला आपण बेसिक प्रॉब्लेम्स म्हणू शकतो, याचा तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला जे आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत हे नक्की सोपे जाणार आहेत. तर मी आज तुम्हाला सांगेन की आज याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. धन्यवाद.